Vale, 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 vale. सर्वांनी जागा पूर्ण करून द्यायची आहे. प्रेक्षक मायबाबांना आमच्या संजय प्रशिक्षकाला क्रीडा करून द्यायची आहे. या ग्रामपंचायतचे सरपंच साहेब, सरपंच साहेब आणि सर्व सदस्य यांचा मनपूर्वक आभार की ज्यांनी आपल्याला तिथे लाईटची व्यवस्था करून दिली आणि यश फाउंडेशन मुरबे काय झालं अमित के परत लवडे लागले नाही ना आपल्या गावचे भाई चार्जर भेटेल घ्यायला याचा साथ दिला आहे घे ना हे लावून व्यवस्था करून दिली सीट आहे तो लगा वो सैमसंग को बघा ई तू लाव ना त्याला सॅमसंग होती त्याला आयफोन टोमॅटो त्या टोमॅटो काय तो इकडे आहे
आम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये घे. काय तुम्ही डान्स थोडेसे टाक त्यात काय असेल ते. काय बोलतो बाकी? एक नंबर मस्त. काय घेतो? काय आता काय घेतो? तुझ्यावरती आहे, तू काय देतो? काय घेईल फक्त एक वाईट. काय पाहिजे? आउट नाही भेटत तुला. मला मेसेज केलेला आहे त्याने मला साऊंड आसपास साऊंड हे बघ ना वाईट आणि
अतिशय सुंदर या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या कोळी नृत्याने झालेली आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपला मराठी माणूस आणि आपली मातृभाषा म्हणजे मराठी भाषा. आपल्या मराठी माणसाचं या महाराष्ट्रात अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपली मराठी भाषा जपली गेली पाहिजे आणि याच मराठी माणसाच्या अस्तित्वाचं आणि मराठी भाषेशी निगडीत असलेला सुंदर असा विषय आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. चला तर मग क्षणाचा विलंब न लावता रंगदेवता रसिक आणि परीक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही संजय सतीश कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ सादर करीत आहोत एक जबरदस्त विषय. जोरदार टाळ्याच्या गजरात पुन्हा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. संजय सतीश सांस्कृतिक कला मंडळ म्हणून प्रस्तुत नाटिका मराठी अस्मिता. पांडुरंग 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 पांडुरंग. ज्ञानोबा माझ्या मराठीच्या बोल कौतुके परी अमृतातही पैसा जिंके ऐसे अक्षर रसिक मिळवेल विठान विठान. ज्ञानोबा म्हणतात अर्थात माझी मराठी इतकी सुंदर आणि इतकी गोड आहे की ती अमृतापेक्षाही सरस आहे. संत परंपरेनंतर अभंग ओवी ग्रंथ यांनी मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा राजकोष निर्माण केला. घोडपंथासारख्या श्रेष्ठांनी तर 108 प्रकारे रामायण लिहिलं आणि त्यातलं निरोष्ट रामायण विठ्ठल विठ्ठल. अरे निरोष्ट रामायण म्हणजे ते रामायण वाचताना ओठाला ओठ उठा लागत नाही. जिथे श्रीराम हा शब्द बोलताना आपले ओठ टेकतात तिथे संपूर्ण रामायण बोलताना आपलं तोंड मिटलं जात नाही. धन्य ती कलाकृती आणि धन्य ती मराठी भाषा. आणि ते भूतलावर मराठी शाळा कोणी चालू केल्या कधी चालू केल्या हे सांगणारा तुमचं नवीन युगाचा पांडित्य. 19व्या शतकामध्ये तर मराठी शाळा आल्या तर संतांचे अभंग ओव्या ग्रंथ कोणी लिहिले ते कुठल्या शाळेत गेले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला वाटतंय ज्या दिवशी एखाद्या मराठी आईने बाळासाठी ओवी म्हटली तिथेच मराठीचा जन्म झाला. तिच्या संस्कारात मराठी भाषा सुरुवात झाली. मराठी शाळा सुरू झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि या भूतलावर स्वतंत्र भारत या मराठ्यांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची आणि मराठी शाळांची काय दयनीय अवस्था आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याने विचारूनच पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमस्कार मुलांनो, आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि हा दिवस आपल्या महाराष्ट्रात मराठी दिवस म्हणून साजरा केला. आज एक सुंदर अशी मराठी कविता म्हणून आपण आजचा दिवस साजरा करणार आहोत. मी पहिला बोलणार, माझ्या मागे तुम्ही बोलायचं आहे बरं का. एकसाथ विश्रामोगे विश्राम सावधानोगे लाईट लभले आवाज भाग्य बोलतो मराठी. जाहले हरे सगन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जातलेक मानतो मराठी. एवढ्या जगात
अबे जूम आउट रखना, बाबर क्या हिला रहे किया। जाणतो मराठी मानतो मराठी नहीं कर पा रहे जूम आउट, ऊपर आके दो अभी। लाभले आवाज वाज बोलतो मराठी झालो हरेक धन्य लाइट बड़ा। मराठी खूपच छान मुलांनो बस हे काय वर्गात इतकी माहिती असते आणि बाकीचं वर्ग काय म्हणतो मुलांनो तुम्ही निघायचंय मी तू थांब तुमचे वडील लागले आहेत तुम्ही निघायचं आहे ना हो ना तुम्ही बघू शकता आपल्या शाळेची दुरवस्था काय झालेली आहे पूर्ण वर्ग बंद आहे फक्त एकच वर्ग चालू आहे हो ना त्याच्यामध्ये पण एकदम मोजकीच मुलं आहेत बरोबर काय तो काळ होता पहिली दुसरी तिसरी चौथी प्रत्येक वर्गात अ ब क न असे चार तुकड्या असायच्या तरी पण वर्गात मुलांना बसायला जागा नसायची बरोबर आजचा काळ बघू शकता बरोबर फक्त भीती ह्याच गोष्टीची आहे की गरीब मुलांचं काय होणार बरोबर बोलता गुरुजी पण काय करणार माझी परिस्थिती नाहीये की मी या माझ्या मुलाला ते इंग्रजी माध्यमात शिक्षकांना पाठवू त्याची तर भीती आहे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते आपल्या मुलाला इंग्लिश मीडियमला शिकवू शकतात पण तुमच्यासारख्या पालकांचं काय बरोबर त्यांच्या मुलाचं काय होणार त्यांच्या भविष्याचं काय होणार बरोबर याची तर भीती लागून राहिली ठीक आहे गुरुजी या काय झालं बाळा का बाळा तुला असं का वाटतं की मराठी शाळेत जाऊन तुला इंग्रजी बोलता येणार नाही जर असं असेल तर ते चुकीचा विचार आहे बाळा आपल्या शाळेत कितीतरी विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावातील डॉक्टर हेमंत तरे ते सुद्धा मराठी शाळेत शिकले त्यांनी एमबीबीएस डिग्री केली आज ते डॉक्टर आहे मंदार देव त्यांनी एमएससी केलं फिजिक्स मध्ये आणि ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांचा दुसरा क्रमांक आला तू पण त्या शाळेत जाऊन मोठा होशील आज आपण वडापावचा धंदा टाकला
ऐसे करायला लेकिन उनका काम मालूम कि गाय मुक्ति है
हाँ? ये हसीन भाई की जगह पे डंडा लगा है। हाँ, वॉचमैन का काम ये है। हाँ, भाई शैलेश तू आला बोल काय करणार अरे क्या बोलतो? अरे आलो कलम केलं ये ना अरे ये ना अरे ये बस चालला मी तिकडे मध्ये येतो ना परत तुम्ही उडणदारी इडली खाओगे तो हाथ चाट होगे तो हमारे मने का वड़ा पाव खाओगे तो आखा बाखुड खा जाओगे हाँ चल थँक यू वडापावने दोघांना मस्त गरम गरम चटणी लावून हे पण तीच वडापाव खायला हा मला कढईने शिकायला आहे आखी कढई दे दो उसको आखी कढई दे दो तेरा हजम कढई दे दो कोणी विचारलं तो क्या बोलने का ये जाने के पास तुम पूरा बनता है क्या बोलता है तुम पूरा येतो ना तुम पूरा क्या बोलता है तुम पूरा हाँ हाँ मेरा अच्छा लगा चलो चलो हाँ ये पूर्वक काल करना बनता है क्या हाँ आता आमचा है जिसका धंधा चलेगा तो हमारा कौन खाएगा थोड़ा 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 इसका करना बनता है बुड़बक्का इसका करना ही पड़ेगा अरे हमारे दिमाग में आइडिया है ये बुड़बक है ना वो हमारा अच्छी बाइक के लिए खिला रहा है तिकडे बघत तरी बरं होतं युट्यूबला तर काहीच असेल हाँ चलेगा
ना समजवाने मारे दुःखामध्ये जाते ही लोक जी म्हणता समजते ही भाषा रे ही भाषा रे तुझा किंवा अल्लाला पडलेला ऐका करायचे तो मी काय तुझे घंटा समजा होते असं नका करू असं नका करू हातात माहीत काय करले तर जमली करते आता जमल्यात तर ऐका हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली महाराष्ट्र स्थापन होऊन 65 वर्ष पूर्ण झाली तो मोडला तोडला त्याचा गुन्हागार करून भागाकार केला पण तो कुठेही सापडला नाही आम्ही शोधतोय 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 कुठे मुंबईच्या ओढ्यात नाशिकच्या द्राक्षात नागपूरच्या संत्र्यात की राजकारणाच्या गाजरात म्हणे आमची मराठी अस्मिता मग तो म्हणे एक मराठा लाख मराठा तो एक मराठा एका आरक्षणाचा होता एका जातीचा होता अस्मितेचा नव्हता अजूनकडे अस्मिता बनवली आहे ती शोधतोय शोधतोय कुठे थोडे हिरव्या थोडे बगव्या थोडे निळ्या थोडे लाल कोळीमध्ये आमचा महाराष्ट्र कोळीमध्ये आमचा महाराष्ट्र हॅलो पोट माझं भरलं चल बोला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हॅलो विठ्ठला अजब तुझं सरकार विठ्ठला अजब तुझं सरकार याच महाराष्ट्रामध्ये आपण या भैया आणि मारवाड्यांना मोसळी दिली आणि या भैयानी आणि मारवाड्यांनी आता सगळे धंदे बळकावलेले आहेत ओळख नाही हौसच नाहीये आणि चुकून दाखवून पुढे एखादा मराठी मुलगा असा धंदा टाकतो त्याची काय अवस्था केली ती तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिले विठाल 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 आजच्या काळामध्ये 12 बलुतेदार संस्कृती होती गावात जे हवं होतं ते गावात विकायचं मिळायचं कारण की आमचं गाव स्वयंपूर्ण होतं आता या मुंबई गावातच बघा ना 30-1 वर्षापूर्वी हाताच्यावर मोजण्यावरील लोक फक्त नोकरीला होते कोणी खाडीत जायचं बसवायला तर कोणी समुद्रात कोणी शेतात राबायचं तर कोणी गवंडी आणि सुतारकाम करायचं हे त्या वेळेला आपल्याकडे चायनीज नसेल पिझ्झा नसेल केक नसेल पण सगळे खाऊन पिऊन
दूध म्हणजे मराठी भाषा, त्या आईचं दूध म्हणजे मराठी शाळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि या भूतलावर, या महाराष्ट्रामध्ये असे आईबाप आहेत जे पोटाला चिंता काढून आपल्या मुलाला उच्च शिक्षित करतात. पण केवळ ते अमराठी आहेत म्हणून जेव्हा त्याला खाली आणलं जातं तेव्हा त्या मराठी भाषेच्या गळ्यात येते. या नामदेवाला किती कष्ट सहन करायचे. पहा तुम्ही तुमच्या घरातच हे घडतंय का? पहा तुम्ही विठ्ठल विठ्ठल. Very good morning. Busy job, busy job. please have a seat. As far as the interview is concerned, you both have successfully completed 3 rounds of interview. Now, this is your last round. What are you feeling? Oh, good. And Aishka, you? Sorry, what? I have seen your degrees. Both degrees are very impressive and marks also. But your selection depends on your last question. Okay? आपकी टीम, सपोज आपकी टीम बहुत बड़ी मुसीबत में है, आपका प्रोजेक्ट भी बड़ा है और डेडलाइन प्रेशर हो रही है, आपकी टीम ने पूरी होप छोड़ दी है. इन दिस प्रेशर सिचुएशन व्हाट विल यू डू? हमें क्या है सुना गे? ओके. एंड who is? Wow, very good. Excellent. You can take the call. Oh no. नहीं चलते. આ છોકરી તો મરાઠી છે. Now I have decided. Aishka, you are selected. Congratulations. सब कुछ ठीक है लेकिन your Marathi language is down mark. No, no, no. जो मग
पुण्याचे ऑफिस कुठे? तर महाराष्ट्रात. त्याचे हेड ऑफिस कुठे? तर महाराष्ट्रात. त्याचे धंदे चालणार कुठे? तर महाराष्ट्रात. मग आपण कुठल्या भाषेत बोलायचं? आपली मराठी सोडून बाकी कुठल्याही. याची हिंमत पण कशी होते ना आपल्याच राज्यात आपल्यालाच मराठी न बोलू देण्याची. आणि आपण काय करतो? त्यांच्या म्हणण्यावर पाना बोलवतो का? तर मराठी टाउन मार्केट आहे ना, गावठी आहे. अरे मराठीत बोलू नकोस तर करतील. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या प्रत्येक भागात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण त्यांनी त्यांची मराठी कुणावर लादली नाही. छत्रपती संभाजी महाराजांना 13 भाषेचं ज्ञान होतं. पण त्यांनी त्यांचा मराठीचा अभिमान मात्र सोडला नाही. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, बाबा आमटे, बाबासाहेब आंबेडकर, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे असे कितीतरी मोठे लेखक आणि कितीतरी मोठे नाटककार यांनी महाराष्ट्राचं नाव फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात गाजवले. आणि ही मराठी तुम्हाला टाउन मार्केट वाटते का? यात चुकी कोणाची? त्या परप्रांतीयांची? अहो नाही, माझी, तुमची, आम्हा किती तास सर्वांची. झालं एवढा टाइम? चुकी आपली आहे. शिक बेटा काहीतरी करील पुढे जाऊन. महाराष्ट्रात औरंगाबाद बडकावी का? धर्मावर अन्याय होऊ दिला नाही. पण तो अन्याय आपल्यावर होतोय की नाही हे पाहायचंच विसरून गेलो. चुकी आपली आहे. कारण आपण मराठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तिला टाउन मार्केट समजतो. कारण चुकी आपली आहे. कारण आपण यांना इथे ऑफिस आहेत त्यांचे धंदे सुरू करू दिले. पण तिथे नोकऱ्या मराठी माणसाला मिळतायत की नाही हे पाहायचंच विसरून गेलो. हे पाहायचंच विसरून गेलो. निघाला आला. ओ ओ ताई निघाला आला. आता आपली शाळा बंद होणार. ओ ती शाळा त्या शाळेत आपण शिकलो. आपले वडीलधारी शिकले. शिकून शिक्षक झाले, इंजिनियर झाले, पुढे डॉक्टर झाले. ती आपली शाळा बंद होणार. काय होणार त्या गरीब मुलांचं? काय होणार त्या गरीब मुलांचं? त्यांच्याकडे पैसे नाव पैसेवाले लोक आपल्या मुलांना पैसेवाले लोक इंग्लिश मिडियमला शिकवतात. पण त्या गरीब मुलांचं काय होणार? हो गरीब मुलांचं काय होणार? काय होणार? हो गेल्या 15 वर्षात 72,000 शिक्षकांच्या नोकऱ्या. उद्या माझी पण नोकरी झाल्यावर माझ्या मुलांचं काय होणार? काय होणार माझ्या मुलांचं? काय होणार? आणि हे मी का करतो? का करतो? कारण मी मराठी आहे. कारण मी मराठी आहे. मला त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू दिला नाही का? मी मराठी असल्याचा मला मराठी माणसाने न दिलेला पाठिंबा. आणि त्या जागी कोणी परप्रांतीयांनी व्यवसाय सुरू केला असता तर त्याला पाठिंबा देणारे त्याचेच लोक असतात, त्याचेच लोक त्याला पाठिंबा देतात. मला खंत आहे की मी मराठी असल्याचा. मलाही नोकरी केली नाही का? तर मी मराठी आहे. हे महाराष्ट्र माझं घर आहे. पण आता इथे मलाच परक्यासारखं वाटू लागलंय. मराठी आता शाळेत नाही. मराठी आता दुकानाच्या बोर्डावर देखील नाही. मराठी आता ऑफिस मध्ये पण नाही. मराठी आता उभी आहे ती घराच्या 4 भिंतीमध्ये. अहो लाज वाटते मला मराठी असल्याची. लाज वाटते मला मराठी असल्याची. असं म्हटलं जातं की मुंबई कधीच कुणासाठी थांबत नाही. मुंबईला दुःखात दुःखात साथ देणाऱ्या, मुंबईवर 50 वर्ष राज्य करणाऱ्या
हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या निरोपाला कधी नाही थांबणार मुंबई. अहो ज्यांना हिंदुस्थान तिरंग्यात समेटून घेतो, ज्यांच्यासाठी भारत झाला लढतो, ज्यांच्यासाठी मुंबई ठाकरे, त्यांची आठवण, त्यांचे विचार डोळ्यासमोर येतात. मुंबईला माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, आज मी हे काय पाहतो, आपलाच पक्ष आपल्याच पक्षांसमोर मतांसाठी आणि खुर्चींसाठी भांडतोय. हीच आहे माझी शिकवण. हा भगवा झेंडा, हा भगवा म्हणजे शौर्य, त्याग, त्याचं प्रतीक. माझ्याशी याचा कधीही संबंध नव्हता, नाही आणि असणारही नाही. त्यांना जे अंत झाले आणि जे माझ्या सहवासात आले, भाग्यवंत झाले. किती प्रेम, किती माया या मराठी माणसाची माझ्यावर. मराठी हा एक सन्मान आहे आणि मराठीला वाईट विचारणाऱ्यांच्या आया बहिणींना लेख म्हणलं पाहिजे. आज इथे पुढे आपल्या घरात, आपल्या एरियात येऊन मराठी लोकांना, मराठी लोकांचा सन्मान व्हायला एखादा परप्रांती आपल्या मराठी माणसावरती अन्याय अत्याचार करत असेल तर ते कदापि सहन करू नका. सतत सावरती आज मराठीला अभिमान मराठी शाळेला मिळाला होता तर आज ही परिस्थिती आली नसती. बाळ जन्माला आला की आपण 6 महिने आईचं दूध पाजतो. नाही ना, मग मराठी शाळा सुद्धा आईचं दूध आहे. पहिले ते पाजा, नंतर तुमचा कारभार काय ते पहा. आणि काय पण एक चान्स भेटली, आम्हाला पण एक भेटली. मेरा गुना, मेरा हर गुना, मेरा विचार बनकर लाखों लोगों के खून में बहेगा और हर खून के कतरे से जिंदा रहेगा। आज केशव ठाकरे माझ्या जीवात जीव आहे, जोपर्यंत माझ्या जीवनात जीव आहे तोपर्यंत आणि आपली शाळा कदापि बंद होऊ देणार नाही, कदापि बंद होऊ देणार नाही. मी सुद्धा त्याच ठिकाणी त्याच जागेवर माझा व्यवसाय सुरू करणार आणि जोपर्यंत दोन लोकांचा ऐकवायचा तोपर्यंत हार मानणार नाही. मराठी मुलगी त्याच कंपनीच्या त्याच कंपनीमध्ये CEO म्हणून दाखवणार, पण भिंत मात्र सोडणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज माझा सर्वांना आव्हान आहे, एकच आव्हान. अरे वा मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य करा, सगळ्यांनी एकजुटीने राहा. नाराज नाराज तुम्ही शिवछत्रपती संभाजीचे सैनिक आहात, मोठ्याने बोला नाराज.
आता काय आज जो ह्या गोष्टावरती जो support भेटला आम्हाला बरोबर सर्व प्रत्येक माईबापांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आज त्या आणि अर्थात एक आपल्या अजून एक आहे लास्ट 12 वाजता आपण पॅकअप करू टाइमपास झाला ना इकडे येऊन राहिली ना पब्लिक थांबते ग्रामपंचायत सदस्य यांचा आभार व्यक्त करतो की आपण दरवर्षीप्रमाणे होणारी समस्या दूर करून ह्या वर्षी लाईटची व्यवस्था करून दिली आणि नाव काय या मंडळचं नाव उपलब्ध करून दिली. या मंडळचं नाव सांस्कृतिक हे यांचे मंडळाचं नाव काय आहे त्याचा आम्ही गावाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सशीस कला क्रीडा मंडळ ऐक ना मला तर नाही जाऊन दे ना मला वाटला तो काय काय सशीस कला क्रीडा ए भाई ते जो आहे ना तो वारलाय भाई आपल्याला माहिती नाही एवढं. महेश एक तुतारीवर जय जय नाही या रंगमंचावर सन्माननीय लाभलेले आहेत ते मुरबेगावच्या प्रथम नागरिक सौ मोनालिसा स्वप्नील तरे भारतीय जनता पार्टीचे पालघर तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी आरेकर आणि यश फाउंडेशनचे श्री जयेश गावड आपला सर्वांचा मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद. नागरिक माननीय सौ मोनालिसा स्वप्नील तरे यांच्याकडून 5,000 आम्ही सांस्कृतिक मंडळ आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू.